पारायण करताना जी नियमावली असते त्याच्याबद्दल आता बहुतेकांना माहिती झालेली आहे. विशेषतः गुरुचरित्राचं पारायण हे थोडंसं कठीण मानलं जातं. त्याची नियमावली कठीण आहे. गुरुचरित्र आहे किंवा नवनाथांचं आहे. हे पारायण करताना आपण विशेष काळजी घेतो. परान्न घेऊ नये हे आपल्याला त्या नियमावलींमध्ये माहिती आहे. पण त्याचबरोबर ज्याला आपण संगती म्हणतो, संगत ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्या काळामध्ये आपण शक्यतो चांगल्या संगतीमध्ये राहणं, चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगलं ऐकणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे परान्न घेऊ नये कारण त्याचा दोष आपल्याला लागतो. दुसऱ्या घरी केलेला अन्नाचा किंवा नजरबाधा वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात. त्याचबरोबर संगत ही सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे चुकीच्या संगतीमध्ये असतानासुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला तो लाभ मिळत नाही पारायण काळामधला. सुसंगती सदा घडो, सृजनवाक्य कानी पडो हे आपण म्हणतोच ना. त्याच पद्धतीने पारायण काळामध्ये शक्य तितकं संगत आपली चांगलीच ठेवावी. चांगलं ऐकावं, चांगलं बघावं, चांगलं बोलावं आणि त्याचबरोबर अखंड नामस्मरण करावं. बऱ्याच मंडळींना हा प्रश्न पडतो की आम्ही इतकी पारायणं करतो, गजानन विजयचं करतो, साईचरित्राचं करतो, समर्थांचं करतो, नवनाथांचं सुद्धा आम्ही करतो, पण तरीसुद्धा अपेक्षित फळ आम्हाला का नाही मिळत? त्याचं मुख्य कारण हेच आहे की बहुतेक वेळेला तुम्ही जे ऐकता, ज्या संगतीमध्ये राहता, तो संगत दोष हा सुद्धा आपल्याला लागू शकतो. तो टळावा म्हणून सुसंगती ही खूप महत्त्वाची आहे आणि ती वाढवण्यासाठी तुम्हाला नामस्मरणाची जास्त गरज आहे.